ते म्हणतो ना आपण एखाद्या वेळेला आपल्या रेग्युलर पाणी पितो आपण आणि एखाद्या कार्यक्रमात जातो किंवा पाहुणे म्हणून दुसऱ्याकडे जर गेलो तर आपण म्हणतो त्या वेळचं पाणी पचायला जड होतं आहे ना, म्हणजे जड त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये जडपणा होता. पण पाणी कधीतरी जड राहते का? नाही. पहा बरं, पण आपण म्हणतो पाणी जड नाही पण पाण्यामध्ये जडपणा आहे. बरोबर आहे. त्याचं एक उदाहरण आहे. पाण्याची पातळी जितकी खोलवर जाईल तेवढंच पाणी जड म्हणजे क्षारयुक्त पाणी असेल जे पचायला. आता पाण्याची पातळी जमिनीमध्ये खालीवर गेलं. पहिले 150 फुटावर 100 फुटावर आपल्याला पाणी मिळत होतं, पण आपण सुरुवातीपासून जे सांगत आलेलं आहे की पाणी आपण वाचवलं नाही, पाण्याची दुर्गती करत आहोत आणि ते पाणी एका जागेवर साठलं नसल्यामुळे ते पाणी आपली जागा तयार करत नाही आणि मग ते पाणी जमिनीमध्ये आतमध्ये जाईल. ते पाण्याचं जडत्व वाढलं. त्या जडत्वामुळे आपल्याला ते पाणी प्यायला जड क्षारयुक्त पाणी त्याला म्हणतो. तर आता आपण कठीणता तपासू. तर त्यासाठी कोणीतरी दोघं जण घ्या.